नमस्कार मंडळी, वारेकर किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला बनवायची आलेपाक गोळी। आता आलेपाक गोळी कशी बनवायची ते तुम्हाला सांगते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वप्रथम हे आलं आपण भिजत ठेवलं होतं पाण्यामध्ये, आणि त्याचं आता हे वरचं साल काढून घ्यायचं। या अशा प्रकारे असे सर्व आल्याचं काढून घ्यायचं आणि त्याचे नंतर छोटे छोटे तुकडे करायचे। आपल्याला जे मिक्सरला वाटायचे, आलं डायरेक्ट मिक्सरला असंच वाटू नका, नाहीतर जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर त्याच्यामध्ये ठेचूनही तुम्ही मिक्सरला लावू शकता। मी छोटे छोटे तुकडे करून हे मिक्सरला लावते। तर हे मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचे। या आल्याची गोळी आयुर्वेदिक आहे, औषधी आहे। सर्दी खोकला वर रामबाण उपाय। हे आपलं मिक्सरलाही बारीक वाटून झालं आहे। ही झटपट अशी होणारी रेसिपी म्हणता येणार नाही, पण 3 साहित्यामध्ये ही रेसिपी बनते। आता हे आल्याचं आपण जे मिक्सरला लावून घेतलं होतं ते गूळ, हे 2 साहित्य झाले। सर्वप्रथम तिसरं साहित्य काय टाकते ते तुम्हाला मी सांगते, त्यासाठी व्हिडिओ नक्की बघा। तर एका कढईमध्ये मी पहिला गूळ घेते आणि गुळाचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। इथे मी साखरेचा वापर अजिबात केलेला नाही आहे। गूळ ही औषधी आहे, आलं ही औषधी आहे, आणि तिसरा जो पदार्थ टाकणार तेही औषधी आहे, ती म्हणजे हळद। इथे मी थोडीशी हळद टाकले। आता त्या गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून आपल्याला व्यवस्थित पाक तयार करून घ्यायचा आहे। पहिला पाक तयार झाल्यानंतर आपल्याला जो आपण जे मिक्सरला लावून घेतलेलं आलं बारीक वाटून ते त्यामध्ये ॲड करायचं आहे। आता हे सर्व होईपर्यंत जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। बघा, आपण आलं जो मिक्सरला लावून घेतलं होतं बारीक वाटून ते त्यामध्ये ॲड केलं। आता हे व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचं। याआधी मी एक आलेपाकची रेसिपी बनवली, त्याची लिंकही देते तुम्हाला लिंक बॉक्समध्ये। आलेपाक पण घरी करून बघा, आणि केल्यानंतर तोही सांगा मला कसं झालं कमेंट बॉक्समध्ये। आता हे थोडंसं घट्ट होतं आहे, आपल्याला एकदम घट्ट पण नाही करायचं आणि एकदम पातळ पण ठेवायचं नाही, जेणेकरून आपल्याला गोळी तयार करता येईल एवढं घट्ट करायचं आपल्याला। इथे मी 1 वाटी पाव वाटी आल्याचा मिक्सरला वाटून घेतलेलं मिश्रण आणि 1 वाटी गूळ आहे आणि थोडीशी हळद। हे बघा आपलं घट्ट झालं। आता घट्ट झाल्यानंतर हे थंड करत ठेवायचं थोडा वेळ, जास्त एकदम पण थंड करायचं नाही आहे। आणि हे अशा प्रकारे आपल्याला ही गोळी तयार करून घ्यायची आहे। अशी गोळी तुम्ही जर प्रवासाला जाताना आपल्याला पाहिजे असेल तर नक्की घरी करा। छोट्या डब्यामध्ये घेऊन गेलात तरी चालेल। ते सगळं एकत्र काढून घ्यायचं आणि छोटे छोटे गोळे करायचे आपल्याला। हे अशा प्रकारे असे गोळे करून सगळ्या प्रकारे करून घ्या, आणि मला केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कशी झालेत आलेपाक गोळी। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि मुळात म्हणजे कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।